9वा क्वेश्चन आहे. 9वा क्वेश्चन काय आहे? संविधानिक सर्वोच्चता आणि कायद्याचे राज्य राखण्यात भारतीय न्याय व्यवस्थेची प्रक्रिया, रचना, भूमिका यावर चर्चा करा. परत एकदा क्वेश्चन वाचतोय, व्यवस्थित लक्षात घ्या. संविधानिक सर्वोच्चता आणि कायद्याचे असलेले राज्य राखण्यात भारतीय न्याय व्यवस्थेची प्रक्रिया, रचना, भूमिका यावर काय करा? चर्चा करा. डिस्कस द process, structure and role of the Indian judiciary in the maintaining the constitutional supremacy and rule of law. आता हा क्वेश्चन थोडासा आपण काय म्हणू शकतो, ट्रिकी क्वेश्चन आहे. पण ट्रिकी क्वेश्चन जरी असेल तरीही प्रॉपरली त्याला अनालिसिस केल्यानंतर क्वेश्चन अगदी सोप्या पद्धतीने मांडता येऊ शकतो. काय क्वेश्चनची डिमांड आहे ते आपण तिथे व्यवस्थित समजून घेऊ. क्वेश्चनची डिमांड ही आहे, discuss the process, structure and the role of the Indian judiciary in maintaining the constitutional supremacy and the rule of law. सिंपल त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रोसेस, स्ट्रक्चर अँड रोल कोणाचा? इंडियन ज्युडिशरीचा. बाकीचं काहीच वाचायचं नाही. त्यांनी अल्टिमेट कोणावर फोकस केलेला आहे? कोणाची प्रोसेस सांगा? इंडियन ज्युडिशरीची. कोणाचा स्ट्रक्चर सांगा? इंडियन ज्युडिशरीचा. आणि कोणाचा रोल सांगा? तो कोणाचा आहे? इंडियन ज्युडिशरी. एकदम सिंपल आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी इंडियन ज्युडिशरीच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा, विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिंपल आहे. बघूया आपण लोकस आणि फोकस. फोकस काय असेल? संविधानिक सर्वोच्चता, कायद्याचे राज्य राखण्यामध्ये भारतीय न्याय व्यवस्था कशी भूमिका बजावते. हाऊ दे आर मेंटेनिंग दिस थिंग्स. हाऊ इंडियन ज्युडिशरी आर क्रिएटिंग अ काइंड ऑफ अ सिच्युएशन्स व्हेअर इन वी आर प्रोटेक्टिंग द रूल ऑफ लॉ ॲज वेल ॲज द कॉन्स्टिट्युशनल सुप्रमसी. ह्या प्रकारच्या क्वेश्चनवर त्यांनी डिबेट केलेला आहे. परिचय कसा असेल? परिचय असे असेल, भारतीय न्यायपालिका ही एक स्वतंत्र आणि एकात्मिक न्याय व्यवस्था आहे जी कशाची? लोकशाहीची पहारेकरी आणि संविधानाचा रक्षक आणि अंतिम दुभाषिक म्हणून काम करते. दिस आर द युनिक वर्ड्स फॉर यू. हे युनिक वर्ड्स आहे, हे तुम्हाला कुठंच नाही भेटणार आहे. These are the words used by the सुभाष कश्यप sir in his books. हे खूप महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. इंडियन ज्युडिशरी काय आहे? तर इंडियन ज्युडिशरी लोकशाहीची काय आहे? पहारेकरी आणि संविधानाचा रक्षक आणि अंतिम दुभाषिक आहे. अल्टिमेटली फायनल इंटरप्रिटेशन अँड फायनल प्रोटेक्टर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज टू बी कन्सिडर ॲज द कॉन्स्टिट्यूशनला कोण प्रोटेक्ट करतंय? ज्युडिशरी करतंय. म्हणजे आपण इथं काय करतोय, तर वी आर शोईंग दॅट द इम्पॉर्टन्स ऑफ द इंडियन ज्युडिशरी सिस्टीम. आपण कोणाचं महत्व पटवून दिलंय? इंडियन ज्युडिशरी सिस्टीमचं. कळतंय का लेकरांनो? कारण की आपल्याला पुढे तेच मेन्शन करायचंय ना, प्रोसेस, रोल, स्ट्रक्चर, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पुढे मेन्शन करायच्या असेल तर अशा वेळेस तुम्हाला इथं इंट्रोडक्शन मध्ये त्याचं इम्पॉर्टन्स मेन्शन करणं गरजेचं आहे. स्ट्रक्चर कसं बनवशाल? संविधानिक सर्वोच्चता, कायद्याचे राज्य राखण्यामध्ये भूमिका काय? तुम्हाला फक्त फोकस कुठं करायचा आहे? रोल. रोल कशामध्ये? अपहोल्डिंग द कॉन्स्टिट्युशनल सुप्रमसी अँड रूल ऑफ लॉ. कनेक्ट करा कसं आहे. स्ट्रक्चर, प्रोसेस वगैरे या गोष्टीच्या माध्यमातून आपली इंडियन ज्युडिशरी सिस्टीम ही आपल्याकडं कॉन्स्टिट्युशनलला कसं प्रोटेक्ट करते आणि कायद्याचं राज्य हे कसं प्रोटेक्ट करते हे तुम्हाला विचारलेलं आहे. कळलंय? तुम्हाला 4 मिनिटं देतो. 4 मिनिटांमध्ये मला स्ट्रक्चर बनवून दाखवा. सिंपल आहे. कशा पद्धतीने ती भूमिका बजावते? रोल इन द अपहोल्डिंग द कॉन्स्टिट्युशनल सुप्रेमसी अँड द रूल ऑफ लॉ. कशा पद्धतीने संविधानिक सर्वोच्चता आणि कायद्याचे राज्य राखण्यामध्ये भूमिका बजावते? कोण? आपली इंडियन ज्युडिशरी सिस्टीम. बट बिफोर दॅट क्वेश्चनची डिमांड होती की नाही? काय डिमांड होती? त्याचं स्ट्रक्चर, त्याचं प्रोसेस हे पण मेन्शन करायचंय. तुम्ही सुरुवातीच्या असलेल्या 4 लाईनमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट याच्याबद्दल असलेली जी डायग्राम काढली, डायग्राम कशी आहे? हायरार्कीची डायग्राम आहे की नाही आपल्याकडं? त्या पद्धतीने तुम्ही डायग्राम पण काढू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिथं त्या प्रकारचं स्ट्रक्चर पण तयार होऊन जातं. 4 ओळीमध्ये हे मेन्शन करायचं की अल्टिमेट द प्रोटेक्टर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स आर वेस्टेड विदिन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. त्या पद्धतीने तुम्ही त्याची सुरुवातही करू शकतात, प्रोसेसमध्ये जाऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपल्याकडे कुठे यायचंय? रोल इन द अपहोल्डिंग द कॉन्स्टिट्युशनलिटी. हे कसं करता वेळेस आपल्याकडं संविधानिक सर्वोच्चता मेन्शन कशा केल्या जाते इंडियन ज्युडिशरीकडनं हे सांगायचंय. अल्टिमेटली गार्डियन ऑफ द
कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचा संरक्षण करता कोण आहे? इंडियन ज्युडिशरी सिस्टीम आहे. संविधानाच्या असलेल्या मूलभूत असलेल्या संरचनेला धक्का लावू शकतात का तुम्ही? नाही लावू शकत. कोणती केस? केशवानंद भारती केस. तुम्ही सगळं करू शकतात, पण सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मोडू शकतात का? नाही. रूल ऑफ लॉ ब्रेक करू शकतात का? नाही. कायद्याचं राज्यांना तुम्ही धक्का लावू शकत नाही. तुम्हाला कायदा करण्याचा अधिकार आहे, परंतु कायद्याची अंमलबजावणी करत असताना किंवा कायदा तयार करत असताना संविधानाची चौकटीला हात लावू शकत नाही. मेन्शन करा राईट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. सांगायची गरज नाहीये. हे अल्टिमेट टूल आहे, हे अल्टिमेट साहित्य आहे, हे अल्टिमेट असलेलं संरक्षणाची ढाल आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या असलेल्या संविधानाच्या प्रत्येक आर्टिकलचं प्रोटेक्शन केल्या जातं. आर्टिकल 25 to 28 तुम्ही इथं शबरीमाला मस्जिदचं पण उदाहरण तिथं देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. अलॉंग विथ दॅट गार्डियन ऑफ द फंडामेंटल राईट्स, मनेका गांधी केस, परत परत त्याच गोष्टी तुम्हाला मेन्शन कराव्या लागणार आहे. आर्टिकल 21 पण आपल्याला इथं लक्षात येऊ शकतं. आर्टिकल 21 राईट टू लाईफ. पुट्टास्वामी केस, पुट्टास्वामी केसचं पण तुम्ही काय करू शकतात? मेन्शन करू शकतात. इवन दो राईट टू गुड एन्व्हायरमेंट, ह्या पण गोष्टी तिथं मेन्शन करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करण्याचा अधिकार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करत असताना मेक शुअर की फंडामेंटल राईट्सचा पण तुम्ही उद्देश करायला पाहिजे आणि मेंटेनिंग द रूल ऑफ लॉ. कायद्याचं राज्य प्रस्थापित करत असताना कायद्यानेच तुमचं राज्य तयार झालं पाहिजे, कायद्याच्या पलीकडे तुमचं राज्य नाही गेलं पाहिजे, हे तिथं सांगू शकतात. येतं लक्षात? ह्या पद्धतीने भूमिका तुम्हाला सांगावं लागेल. निष्कर्ष हे सांगायचं की न्यायपालिका आपल्याकडं इंडियन ज्युडिशियल सिस्टीम कशा प्रकारे स्ट्रॉंग आहे आणि कशा पद्धतीने आपल्याकडचे असलेले फंडामेंटल राईट्स आणि तुमचे असलेले कॉन्स्टिट्यूशनल राईट्स किंवा तुमचे असलेले रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य कसं प्रोटेक्ट करतंय, तर तुमच्या ओन वर्ड्समध्ये तुम्ही इथं विविध प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून सांगू शकतात. लोकशाहीच्या चौकटीमध्ये असू द्या, संविधानिक चौकटीमध्ये असू द्या किंवा विविध प्रकारच्या असलेल्या तरतुदींच्या स्पष्टीकरणामध्ये आपल्याकडं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑलवेज गिव्ह द गायडन्स टू द एव्हरी ऑर्गन्स अँड दिस ऑर्गन्स आर हॅज टू बी फॉलोड बाय द आर्टिकल्स ऑल द कॉन्स्टिट्यूशन्स. आणि हे पण लक्ष ठेवायचं की सुप्रीम कोर्ट इज अ फायनल इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ठीक आहे.